मित्रांनो नमस्कार. समरूपता या प्रकरणातील शेवटचा भाग आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यानंतर हे प्रकरण आपलं संपलेलं असेल आणि नंतर मग आपण पुढील दुसरं प्रकरण अभ्यासणार आहोत. तर त्यातील उरलेले जे उदाहरणे आहेत ती आता आपण अभ्यासणार आहोत. बघा इथे मी क्रमांक लिहिलाय 7/25 म्हणजे 25 पानावरील 7व्या क्रमांकाचं उदाहरण. तुम्ही तुमच्या पुस्तकात उदाहरण पाहायचंय. हा कृतीच्या स्वरूपातला प्रश्न आहे, तो आपण घेणार आहोत. त्यांनी ही आकृती तुम्हाला दिलेली आहे. रेख PQ समांतर रेख D. हा PQ D ला समांतर आहे. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQF ह्या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे ते तुम्हाला 20 त्यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर PF बरोबर 2 DP. ही PF ची जी किंमत आहे ही PF ची किंमत DP च्या डबल आहे, दुप्पट आहे. तर एरिया ऑफ चौकोन DPQE ह्या तुम्हाला चौकोनाचं क्षेत्रफळ त्यांनी काढायला सांगितलेलं आहे. आणि खाली मग त्यांनी कृती तुम्हाला दिलेली आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF बरोबर 20. एरिया ऑफ ट्रायंगल PQF बरोबर 20 एकक. PF बरोबर 2 DP. PF बरोबर 2 DP हे प्रश्नात त्यांनी दिलेले आहे. आणि मग त्यांनी किंमत मानली DP बरोबर X. जर DP X असेल तर PF तुमचा 2X होईल, म्हणजे PF बरोबर 2X. त्याच्यानंतर DF ची किंमत त्यांनी दिली बघा, DF म्हणजे DP आणि PF या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल, कारण D'P''F असं येते बघा. म्हणजे DF बरोबर DP अधिक PF. DF बरोबर DP अधिक PF म्हणजे इथे आपल्याला PF भरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर DP ची किंमत आहे X अधिक PF ची किंमत आहे 2X. 2X आणि X म्हणजे 1X. 2X आणि हा 1X म्हणजे झाला 3X. आपल्याला बॉक्समध्ये फक्त हा भाग भरायचा, बाकीचा त्यांनी भाग आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर त्रिकोण FDE बघा, FDE हा मोठा त्रिकोण आणि FPQ हा छोटा त्रिकोण. या दोन त्रिकोणांमध्ये तुम्हाला ही बाजू ह्या बाजूला समांतर दिलेली आहे. त्याच्यामुळे हा आणि हा हे संगत कोण होणार आहे आणि हे संगत कोण एकरूप झाले. त्याचप्रमाणे हेही संगत कोण आहे, हेही कोण एकरूप होणार आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण कोको कसोटीने तुमचे समरूप होणार आहे. म्हणजे पहिला जो कोण आहे FDE ह्या कोणाबरोबर कोणता कोण एकरूप येणार आहे, तर FPQ म्हणजे या ठिकाणी आपल्याला FPQ भरणं गरजेचं आहे. आणि याला कारण त्यांनी संगत कोण दिलेले आहे. त्याचप्रमाणे कोण FED हा कोण, म्हणजेच इकडे कोण कोणता येणार आहे, FQP. याला कारण त्यांनी संगत कोण दिलेले आहे, म्हणजे इथे आपल्याला FQP भरणं गरजेचं आहे. आणि मग हे दोन त्रिकोण FD समरूप त्रिकोण FPQ हे झालेले आहेत. आणि याला कारण त्यांनी दिले कोको कसोटी. मग दोन त्रिकोण जर समरूप झाले तर आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल FD छेद एरिया ऑफ ट्रायंगल FPQ बरोबर DF चा वर्ग. बघा FD DF एकच, DF चा वर्ग छेद PF चा वर्ग. म्हणजे DF चा वर्ग छेद आपल्याला इथे PF चा वर्ग लिहिणं गरजेचं आहे. FD चा वर्ग छेद FP चा वर्ग असं लिहिलं तरी चालेल. बरोबर. आता DF ची किंमत आपल्याकडे वरती आहे बघा, DF हा इथे DF आहे बघा. आणि DF ची किंमत आपल्याला मिळाली 3X. मग DF चा वर्ग म्हणजे 3X चा वर्ग छेद PF चा वर्ग. PF ची किंमत आपल्याकडे आहे 2X म्हणजे 2X चा वर्ग. आता पुढे त्यांनी हे सोडूनच दिलेले. आता इथे 3 चा वर्ग 9x वर्ग छेद 4x वर्ग. x वर्ग कॅन्सल होणार आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळणार आहे फक्त 9/4. अशा प्रकारे त्याला सोडवायचं. आपल्याला फक्त या ठिकाणी हा भाग भरायचा, हे त्यांनी दिलेलेच आहे, तरी आपण ते समजून घेऊया. म्हणजे DF चा वर्ग छेद PF चा वर्ग. DF ची किंमत आपल्याकडे 3X आहे, म्हणजे 3X कंसाचा वर्ग छेद PF ची किंमत आपल्याकडे 2X कंसाचा वर्ग. 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, x वर्ग इथे कॅन्सल होणार आहे दोघांचा वर्ग केला तर. आता हा पार्ट मी असाच ठेवला आणि हा भाग जर मी तिकडे घेऊन गेलो, म्हणजे या भागाने इकडे भागलेले तर इकडे जाऊन गुणणार आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल FD बरोबर इकडे आहे 9/4 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल FPQ.
आणि मग बरोबर 9/4 गुणिले इथे तुम्हाला चौकट दिलेली आहे आणि ही चौकट म्हणजे FPQ या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्यांनी दिलेलं आहे PQF या त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्यांनी 20 दिलेले आहे. PQF FPQ दोन्ही त्रिकोणांचा अर्थ एकच. 9/4 गुणिले याचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलेले त्यांनी 20. भाग गेला बघा 4 1 4 4 5 20 म्हणजे ते 5 आले. 5 गुणिले 9 5 गुणिले 9 45. 5 9 45 9 5 45 म्हणजे ते तुम्हाला 45 भरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं. मग ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना या मोठ्या त्रिकोणातून हा छोटा त्रिकोण वजा करायचा. मोठ्या त्रिकोणातून हा मोठा त्रिकोण आणि त्याच्यातून हा छोटा त्रिकोण जर वजा केला तर हा चौकोन तुम्हाला मिळणार आहे. बघा या मोठ्या त्रिकोणातून हा छोटा त्रिकोण जर गेला तर हा चौकोन तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचे तुम्हाला DPQE या चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल FDE वजा एरिया ऑफ ट्रँगल FPQ. आणि मग आपण किमती ठेवूया. FDE ची किंमत आपल्याकडे 45 आहे. 45 वजा याची किंमत त्यांनी प्रश्नात 20 दिलेली आहे आणि 45 मधून 20 गेले म्हणजे तुम्हाला उत्तर आलं 25 एकक. एकक शब्द लिहिला नाही लिहिला तरी चालेल. आणि अशा प्रकारे या चौकोनाचं DPQE क्षेत्रफळ आपण 25 एकक मिळवू शकतो. त्याच्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो 12/29 क्रमांकाचा प्रश्न पहा. प्रश्नाची आकृती मी इथे फळ्यावर काढलेली प्रश्न वाचतो, तुम्ही तुमच्या पुस्तकात पाहिजे. सोबतच्या आकृतीमध्ये XY समांतर बाजू AC हा XY बाजू AC ला तुम्हाला समांतर दिलेला आहे. जर 2AX दिलंय बरोबर 3BX आणि XY ची किंमत तुम्हाला 9 दिलेली आहे. ही किंमत 9 दिली आणि तुम्हाला त्यांनी विचारलंय AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. म्हणजे आपल्याला AC ची किंमत काढायची, त्याच्यासाठी ही कृती तुम्हाला पूर्ण करायला त्यांनी सांगितलेली आहे. बघा कृतीमध्ये म्हटले त्यांनी 2x बरोबर 3BX. आता समजा मी हा BX इकडे आणला आणि हा 2 तिकडे नेला तर मला मिळणारे AX भागिले BX. AX भागिले BX बघा आणि हे 2 तिकडे नेले तर म्हणजे 3/2 येणार आहे. इथे 3/2 आपल्याला भरणं गरजेचं आहे ह्या बॉक्समध्ये. बघा 3/2 कसे आले ते AX ला ह्या BX ने भागलं म्हणजेच 3 ला हे 2 जाऊन भागणार आहे म्हणजे 3/2 तुम्हाला उत्तर आलं. त्याच्यानंतर पुढे त्यांनी कारण दिले बघा कंसामध्ये योग क्रिया करून. 9वी ला असताना आपण योग क्रिया केली. योग क्रिया करायची म्हणजे अंशामध्ये छेद मिळवायचा आणि छेद तसाच ठेवायचा. आता यावर योग क्रिया केली तर काय होणार आहे AX अधिक BX छेद BX बरोबर 3 अधिक 2 छेद 2. योग क्रिया इकडे केली तर योग क्रिया तिकडे पण करायची. म्हणजे बघा AX अधिक BX छेद BX म्हणजेच 3 अधिक 2 छेद 2. या बॉक्स मध्ये आपल्याला 3 2 2 भरणं गरजेचं आहे. नंतर 3 आणि 2 5 झाले छेद 2 आहे तसेच. त्याच्यानंतर हा त्रिकोण BCA बघा BCA हा त्रिकोण आणि BCA हा त्रिकोण आणि BYX हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण तुम्हाला त्यांनी समरूप दिलेले आहेत. हे आपल्याला समरूप दाखवायची काही गरज नाही, त्यांनीच दिलेले आणि याला कारण आपल्याला द्यायचंय कोको कसोटी. सर्वात जास्त प्रमाणात वापर केला जातो तो कोको कसोटीचा. इथे मी कारण कोको कसोटी लिहिली आहे बघा. आता ती कोको कसोटी कशी येईल तर हे याला समांतर आहे म्हणजे हा कोण आणि हा कोण तुमचा एकरूप झाला. त्याचप्रमाणे हा कोण आणि हा कोण पण एकरूप झाला कारण हे संगत कोण आले. आणि मग म्हणून हे जे दोन त्रिकोण आहेत BCA आणि दुसरा त्रिकोण BYX हे दोन्ही त्रिकोण समरूप झाले आणि याला कारण आलं आपलं समरूपतेची कोको कसोटी. आता दोन त्रिकोण समरूप झाले तर आपण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू घेऊ शकतो म्हणजे BA घेतला तर इकडे आपल्याला BX घ्यावा लागेल. त्याच्यानंतर AC घेतला बघा तर आपल्याला इकडे XY घ्यावा लागेल म्हणजे BA भागिले BX बरोबर AC भागिले XY. आता किमती ठेवूया BA भागिले BX बघा BA भागिले BX. BA म्हणजेच AB ह्या भागाची किंमत आपल्याला 5/2 त्यांनी दिली म्हणजे आपण इथे 5/2 लिहिले बरोबर
AC भागिले XY, XY ची किंमत प्रश्नामध्ये तुम्हाला त्यांनी 9 दिलेली आहे. मग आपल्याला AC ची किंमत काढायची, म्हणजे AC बरोबर 5 गुणिले 9 छेद 2, 5 गुणिले 9 छेद 2, 5 9 45 आणि त्याला भागिले 2, म्हणजे 45 ला 2 ने भागायचं, म्हणजे 45 च्या निम्मे करायचे आणि तुम्हाला किंमत मिळते किती? 22.5. जर तुम्ही 2 ने 45 ला भागलं तर उत्तर तुम्हाला मिळणार आहे 22.5. हा जो एवढा जो भाग आहे, हा भाग तुम्ही सोडवला म्हणजे तुमच्या कृतीमध्ये हा भाग दिलेला नाहीये. त्यांनी डायरेक्ट या पायरीनंतर ही पायरी दिली, पण आपल्याला हे सोडवल्याशिवाय हे कळणार नाही. त्याच्यामुळे पेपरमध्ये तुम्ही हा भाग सोडवला तरी चालेल, डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल. मी तुम्हाला समजावं म्हणून हा भाग इथे लिहून दिलेला आहे आणि समजून दिलेला आहे. या प्रकारे हा कृतीचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि AC ची किंमत 22.5 ही मिळवायची. पुस्तकामध्ये, जुन्या पुस्तकामध्ये पाठीमागे उत्तर हे चुकीचं दिलेलं आहे. हे उत्तर तुमचं 22.5 येणं गरजेचं आहे. छेद 27 क्रमांकाचा प्रश्न पुस्तकात पाहायचा आहे. मी तो वाचतो आणि त्याप्रमाणे आपण आकृती काढून उदाहरण सोडवूया. त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS, त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS हे प्रश्नात दिले. बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 आहे. या T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 आहे. S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे. तर एरिया ऑफ ट्रँगल MNT छेद एरिया ऑफ ट्रँगल QRS असे ह्या गुणोत्तराची किंमत तुम्हाला काढायला सांगितलेली आहे. दिलेल्या माहितीप्रमाणे आपण पहिल्यांदा आकृती काढूया. त्रिकोण MNT हा काढला बघा, त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS हा त्रिकोण समरूप काढला. त्याच्यानंतर बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 आहे. या बिंदू T पासून काढलेला हा शिरोलंब म्हणजेच उंची, याची लांबी 5 आहे आणि S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे. आता या शिरोलंबांना नावे त्यांनी दिलेली नाही. हा शिरोलंब आपण TA मानूया आणि हा शिरोलंब आपण SB मानूया. आणि तुम्हाला विचारलंय या त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, हे गुणोत्तर तुम्हाला काढायचं. मग दिलेल्या माहितीप्रमाणे आपण आकृती काढलेली आहे. परत एकदा मी समजून देतो. त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS असं आपल्याला दिलेले आहे आणि T बिंदू पासून काढलेला जो शिरोलंब आहे आपण त्याला TA मानूया. S पासून काढलेला शिरोलंब त्याला आपण SB मानूया. म्हणजे काय दिलं आपण बघा, समजा बिंदू T पासून काढलेला शिरोलंब TA व बिंदू S पासून काढलेला शिरोलंब SB आहे आणि मग म्हणून या शिरोलंबाची लांबी 5 आहे, TA बरोबर 5. या शिरोलंबाची लांबी 9 आहे, SB बरोबर 9. प्रश्नामध्ये तुम्हाला त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS दिलेला आहे आणि मग म्हणून कोण M एकरूप कोण Q होणार आहे, कारण समरूप त्रिकोणांचे ते संगत कोण आहे. हा मोठा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण समरूप आहे. MNT आणि QRS समरूप आहे. मग या त्रिकोणाचा हा M कोण घेतला तर या त्रिकोणाचा Q घ्यावा लागेल, कारण हे समरूप त्रिकोणांचे कोण आहेत आणि ते एकरूप झाले. म्हणून कोण M एकरूप कोण Q याला विधान आपण एक म्हटलं समरूप त्रिकोणांचे संगत कोण. आता हा अलीकडचा त्रिकोण घ्यायचा, हा एक आणि हा एक, म्हणजे त्रिकोण TAM व त्रिकोण SBQ मध्ये हा लंब काढलाय म्हणजे कोण 90 आहे, हा लंब काढलाय म्हणजे कोण 90 आहे. म्हणजे कोण TAM एकरूप कोण SBQ याला कारण प्रत्येकी 90 अंश. नंतर कोण M एकरूप कोण Q, इथे विधान 1 वरती आपण ते पहिला आपण लिहिलेलं आहे. म्हणजे कोण M एकरूप कोण Q याला कारण विधान 1 कोण. म्हणजे ही एक जोडी या जोडी बरोबर एकरूप झाली आणि मग म्हणून हे दोन त्रिकोण कोको समरूपता कसोटीनुसार समरूप झाले. म्हणून त्रिकोण TAM समरूप त्रिकोण SBQ. दोन त्रिकोण समरूप झाले म्हणजे आपण संगत बाजू प्रमाणात घेणार. म्हणजे TA भागिले SB बरोबर AM भागिले BQ बरोबर TM भागिले SQ समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. हे दुसरं गुणोत्तर आपल्याला गरजेचं नाही, त्याला आपण सोडून देऊया आणि मग आपल्याला हे गुणोत्तर आपण उलट मांडूया. म्हणजे TM छेद SQ बरोबर TA छेद SB, हे क्रमांक झाला आपला 2. त्याच्यानंतर त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS हे पहिल्यांदा आपण लिहिलंय आणि पुन्हा मी ते लिहिले आपल्याला समजण्यासाठी. दोन त्रिकोण समरूप झाले म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय आपण वापरणार. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय
मग या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर संगत बाजूंचा आपण वर्ग करू शकतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल MNT छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRS बरोबर MT चा वर्ग छेद QS चा वर्ग. जे गरजेचे ते आपण घेणार आहोत. मग MT चा वर्ग छेद QS चा वर्ग. आता हा पण वर्ग आहे, हा पण वर्ग आहे, म्हणजे हे एकत्र घेऊन आपण वर्ग कॉमन काढूया. म्हणजे MT छेद QS कंसाचा वर्ग. आता MT छेद QS, MT बघा, MT छेद QS, MT TM एकच, QS SQ एकच, म्हणजे याची किंमत ही आहे. म्हणजे याच्या जागेवर आपण TA छेद SB असं लिहू शकतो. आणि मग मी लिहिले बघा TA छेद SB कंसाचा वर्ग. त्याला कंसात कारण विधान 2 ठेवून हे विधान 2 आपण ठेवलं. TA छेद SB कंसाचा वर्ग. आता TA ची किंमत आपल्याला 5 दिली बघा वरती, ती आपण ठेवणार इथे. आणि SB ची किंमत 9 दिली, ती आपण ठेवणार इथे. म्हणजे 5/9 आणि त्याचा आपल्याला करायचा आहे वर्ग. 5/9 त्याचा आपण करणार आहोत वर्ग. आणि मग 5/9 कंसाचा वर्ग, 5 चा वर्ग 25 आणि 9 चा वर्ग 81. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल MNT छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRS बरोबर 25/81 हे आपल्याला मिळालं उत्तर. यानंतर पुढील प्रश्न 13/29. पुस्तकात प्रश्न पाहायचा आहे, मी इकडे आकृती काढलेली त्या प्रश्नाची. त्रिकोण ABC मध्ये, हा त्रिकोण ABC दिलाय बघा. त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर 90 अंश, म्हणजे या कोणाचं माप 90 अंश आहे. त्रिकोण DEFG, चौकोन DEFG या चौकोनाच्या या चौरसाचे D व E शिरोबिंदू आहेत. D व E हे शिरोबिंदू आहेत आणि हे शिरोबिंदू बाजू BC वर आहेत. बिंदू F हा बाजू AC वर, बिंदू F हा बाजू AC वर आणि बिंदू G हा बाजू AB वर, बिंदू G हा बाजू AB वर आहे. तर सिद्ध करा की DE चा वर्ग बरोबर BD गुणिले EC हे आपल्याला सिद्ध करायचे. आणि यासाठी त्यांनी तुम्हाला कंसामध्ये दिशा दिलेली आहे का त्रिकोण GBD म्हणजे हा त्रिकोण, समरूप त्रिकोण CFE हा त्रिकोण, म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप दाखवा असं म्हटलंय. त्याच्यानंतर GD बरोबर EF, GD बरोबर EF बरोबर D हे दाखवा. आणि त्यावरून तुम्हाला हे सिद्ध करायला त्यांनी विचारलेलं आहे. आता हा त्यांनी चौरस दिलेला बघा DEFG, चौकोन DEFG हा चौरस आहे आणि चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात, म्हणून GD ची किंमत DE बरोबर आहे. त्याचप्रमाणे EF ची किंमत पण DE बरोबर आहे. मी इथे लिहिलं बघा, GD बरोबर D आणि EF बरोबर D. याला मी क्रमांक दिला 1 आणि ह्या आहेत चौरसाच्या बाजू. त्याच्यानंतर त्रिकोण GDB म्हणजे हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण तुम्हाला घ्यायचा आहे FAG म्हणजे हा दुसरा त्रिकोण. हे दोन त्रिकोण विचारात आपल्याला घ्यायचे. आता त्यांची मी आकृती इथे खाली काढली बघा, ही आकृती इथे काढलेली. आणि आता हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवणार आहोत. पहिला त्रिकोण जो आहे तो GDB हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आहे FAG. आता या ठिकाणी चौरसाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात, म्हणजे GF DE ला समांतर आहे, म्हणजेच GF BC ला समांतर आहे. म्हणजे GF समांतर BC किंवा GF समांतर BD. आणि यांची आपण ही जर छेदिका मानली तर हे दोन संगत कोण होतात. आणि दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदला का संगत कोण एकरूप होतात, म्हणजे हे कोण एकरूप झाले. त्याचबरोबर हा चौरसाचा कोण आहे, इथे कोण 90चा भरला म्हणजे इथे पण 90चा भरला, म्हणजे हा D कोण 90चा आहे आणि A कोण 90चा तुम्हाला त्यांनी दिलेलाच आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोन त्रिकोण कोको कसोटीने समरूप झाले. मग आता या त्रिकोणांचा आपण क्रम घेऊया. त्रिकोण GDB पहिला क्रम घेतला बघा मी, GDB म्हणजे रिकामा कोण, काटकोन आणि शून्य. मग तिकडे पण रिकामा, काटकोन, शून्य याप्रमाणे जावा लागेल. म्हणजे त्रिकोण FAG हे दोन त्रिकोण विचारात घेतले. या त्रिकोणामध्ये DBG हा कोण म्हणजे काटकोन 0 आणि रिकामा. त्याप्रमाणे काटकोन 0 आणि रिकामा म्हणजे AGF हे दोन कोण एकरूप झाले. याला कारण आलं संगत कोण. त्याच्यानंतर
जी डी बी हा कोण 90चा आला. रिकामा काटकोन आणि शून्य, मग रिकामा काटकोन आणि शून्य म्हणजे एफएजी असा क्रम येणार आहे. कोण एफएजी हे प्रत्येकी 90 अंशाचे कोण आहेत. कोणाची ही एक जोडी एकरूप झाली, ही दुसरी जोडी एकरूप झाली. कोणाच्या दोन जोड्या जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण समरूप होतात कोको कसोटीने, म्हणजे त्रिकोण जीडीबी समरूप त्रिकोण एफएजी, आणि याला कारण आलं कोको समरूपता कसोटी. आणि मग अशाच प्रकारे दोन त्रिकोण पुन्हा आपल्याला हे समरूप दाखवायचे. बघा ही जोडी घेतली, आता ही जोडी घ्यायची, म्हणजे ए एफ जी हा त्रिकोण आला बघा इथे ए एफ जी, आणि दुसरा त्रिकोण विचारात घ्यायचा आहे एफ ई सी, हे दोन त्रिकोण विचारात घ्यायचे. परत या समांतर रेषा झाल्या, ही छेदिका मानली, हे संगत कोण झाले. हा कोण 90चा आहे, हा कोण 90चा आहे, इथे चौरसाचा कोण हा 90चा आला, म्हणजे हा 90चा झाला रेषीय जोडीप्रमाणे. आणि मग परत हे दोन त्रिकोण कोको कसोटीने समरूप झाले. कोण 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 कोण, आणि मग आपण लिहिणार त्रिकोण एफ ए जी, एफ ए जी 0 काटकोन आणि रिकामा, व त्रिकोण 0 काटकोन रिकामा, म्हणजे त्रिकोण आला तुमचा कोणता सीई एफ, सीई एफ मध्ये. कोण ए एफ जी, ए एफ जी हा कोण एकरूप कोण ए एफ जी, एकरूप कोण कोणता येणार आहे बघा तुमचा ई सी एफ, ई सी एफ हे दोन संगत कोण झाले. त्याच्यानंतर कोण एफ ए जी, एफ ए जी म्हणजे हा कोण एकरूप कोण सीई एफ, एकरूप कोण सीई एफ प्रत्येकी 90 अंशाचे कोण झाले. आणि मग म्हणून त्रिकोण एफ ए जी समरूप त्रिकोण सीई एफ, याला विधान दिलं मी 3 कोको समरूपता कसोटी. आता विधान 2 आणि 3 पहा. जीबीडी एफएजी बरोबर समरूप आहे, एफएजी सीएफ बरोबर समरूप आहे. पहिला त्रिकोण दुसऱ्या बरोबर समरूप आहे, दुसरा तिसऱ्या बरोबर समरूप आहे, म्हणजे पहिला त्रिकोण आणि तिसरा त्रिकोण समरूप होणार आहे. म्हणून विधान 1 व 2 वरून पहिला त्रिकोण समरूप तिसरा त्रिकोण, म्हणजे त्रिकोण जीडीबी समरूप त्रिकोण सीईएफ. बघा पहिला त्रिकोण समरूप तिसरा त्रिकोण, म्हणजे त्रिकोण जीडीबी समरूप त्रिकोण सीईएफ. आता दोन त्रिकोण समरूप झाले, संगत बाजू प्रमाणात घ्यायच्या, म्हणजे जीडी भागिले सी बरोबर डीबी भागिले ईएफ बरोबर जीबी भागिले सीएफ समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. शेवटच्या गुणोत्तराची आपल्याला गरज नाही, त्याला आपण ड्रॉप करूया, म्हणजे जीडी भागिले सी बरोबर डीबी भागिले ईएफ. आता आपण तिरकस गुणाकार करूया, म्हणजे जीडी गुणिले ईएफ बरोबर डीबी गुणिले सी, डीबी गुणिले सी. आता जीडी गुणिले ईएफ बरोबर डीबी गुणिले सी आपल्याला हे मिळालं. आता विधान 1 पहा. जीडीची किंमत डी आहे, म्हणजे जीडीच्या जागेवर आपण डी लिहू शकतो, गुणिले डी ईएफ ची किंमत डी आहे, बघा ईएफच्या जागेवर आपण डी लिहू शकतो. जीडीच्या जाग्यावर डी, ईएफच्या जाग्यावर डी बरोबर डीबी आहे, हे मी उलट लिहिलं बीडी, गुणिले सीई आहे मी लिहिलं उलट ईसी, आणि मग डी गुणिले डी म्हणजे डीचा वर्ग बरोबर बीडी गुणिले ईसी. आणि आपल्याला सिद्ध करायचं होतं, बघा सिद्ध करायचं होतं डीचा वर्ग बरोबर बीडी गुणिले ईसी, आणि आपल्याला मिळालं डीचा वर्ग बरोबर बीडी गुणिले ईसी. याप्रमाणे त्याची सिद्धता द्यायची. 4 मार्काचा हा मोठा परीक्षेला प्रश्न विचारू शकतो. पुढील प्रश्न 1/26. खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडा. अशा प्रकारचे तुम्हाला एकूण 5 उपप्रश्न दिलेले आहेत, आणि या 5 उपप्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यायची. पहिला उपप्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुमचं बी येतं, दुसऱ्याचं पण उत्तर बी येतं, तिसऱ्याचं उत्तर बी, चौथ्याचं उत्तर डी, आणि 5व्या प्रश्नाचं उत्तर ए येतं. तुम्हाला फक्त प्रश्नांची उत्तरे लिहायची नाहीये, तर त्या उपप्रश्नाचा क्रमांक टाकून फक्त त्याचं वर्णाक्षर तुम्हाला लिहायचंय. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं येतं त्रिकोण पीक्यूआर समरूप त्रिकोण सीएबी, त्रिकोण पीक्यूआर समरूप त्रिकोण सीएबी असं त्याचं उत्तर आहे. पण तो पर्याय आहे बी, म्हणजे आपण एक क्रमांक लिहायचा आणि त्याचा वर्णाक्षर फक्त बी लिहायचंय, त्याचं उत्तर इथे तुम्हाला लिहायचं नाही. आणि अशाच प्रकारे या बाकीच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर लिहायची. एचं बी उत्तर, बीचं बा, 1चं बी उत्तर, 2चं बी, 3चं बी, 4चं डी आणि 5चं ए. तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं. आता ही उत्तरे बी किंवा हा बी किंवा बी किंवा डी किंवा ए हे उत्तर आली कशी,
याच्याकरिता मी तुम्हाला स्पष्टीकरण इथे देतोय. स्पष्टीकरण हे तुम्हाला समजून घ्यायचंय, हे पेपरमध्ये नाही लिहायचं, तुम्हाला फक्त हा क्रमांक असा लिहायचा आहे, वर्णाक्षर कोणतं वर्णाक्षर आहे तेवढंच लिहायचंय. आता पहिला प्रश्न बघा, जर त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये, जर त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये एबी भागिले क्यू आर बरोबर बीसी भागिले पी आर बरोबर सीए भागिले पीक्यू असं त्यांनी तुम्हाला दिलेले आहे, तर खालीलपैकी सत्य विधान कोणते? मग त्यांनी ए पर्याय दिलाय त्रिकोण पीक्यूआर समरूप त्रिकोण एबीसी, दुसरा पर्याय त्रिकोण पीक्यूआर समरूप त्रिकोण सीएबी, तिसरा पर्याय त्रिकोण सीबीए समरूप त्रिकोण पीक्यूआर आणि चौथा पर्याय त्यांनी दिलाय त्रिकोण बीसीए समरूप त्रिकोण पीक्यूआर. आता या चार पर्यायांचं आपण जर निरीक्षण केलं तर प्रत्येकामध्ये त्रिकोण पीक्यूआर दिलाय बघा. क्रम बघा, पहिल्यामध्ये त्रिकोण पीक्यूआर, दुसऱ्यात पण त्रिकोण पीक्यूआर, तिसऱ्या पर्यायामध्ये त्रिकोण पीक्यूआर नंतर आहे, चौथ्यामध्ये पण त्रिकोण पीक्यूआर नंतर आहे. म्हणजे एक पीक्यूआर क्रम हा फिक्स आहे. मग आता पी क्यू आर असा आपण जर क्रम घेतला तर पी ची संगती तुमची येते बघा पी क्यू आर आणि असा क्रम येतोय सी ए बी, म्हणजे पी ची एकास एक संगती तुमची येते सी बरोबर, त्याच्यानंतर क्यू ची एकास एक संगती येते ए बरोबर आणि आर ची एकास एक संगती येते तुमची बी बरोबर. आणि मग मी इथे लिहिले पी एकास एक संगती येते तुमची सी बरोबर, पी ची सी बरोबर, त्याच्यानंतर क्यू ची ए बरोबर आणि आर ची बी बरोबर. मग पी एकास एक संगती सी, क्यू एकास एक संगती ए आणि आर एकास एक संगती बी, म्हणजे हा तुमचा त्रिकोण झाला पी क्यू आर. आणि मग इकडे क्रम तुमचा येणार आहे सीएबी, म्हणजे त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण सीएबी, हे तुमचं उत्तर झालं. आणि अशा प्रकारचा क्रमांक आहे तुमचा पर्याय क्रमांक बी. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार आहोत बी. हे उत्तर त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण सीएबी हे इथे लिहायचं नाहीये, फक्त एक क्रमांक आणि त्याचं वर्णाक्षर लिहायचं त्या पर्यायाचं. आणि अशा प्रकारे आता आपण दुसरा प्रश्न समजून घेऊया. त्रिकोण डीईएफ व त्रिकोण पीक्यूआर मध्ये, त्रिकोण डीईएफ व त्रिकोण पीक्यूआर मध्ये कोण डी एकरूप कोण क्यू, कोण डी एकरूप कोण क्यू, कोण आर एकरूप कोण ई, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते? आणि तुम्हाला विचारलंय का खालीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य विधान आपल्याला शोधायचे, ते विधाने आपण नंतर बघूया. पहिल्यांदा त्रिकोण डीईएफ हा त्रिकोण आणि त्रिकोण क्यू आर पी या त्रिकोणामध्ये इथे बघा झिरो केलाय, इथे पण झिरो केलाय, म्हणजे हे दोन कोण एकरूप दिले. त्यानंतर इथे क्रॉस केलंय, इथे पण क्रॉस केलंय, म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत. म्हणजे याचा अर्थ हे दोन त्रिकोण कोको कसोटीने समरूप आहेत. ते आपण पहिल्यांदा लिहूया आणि मग संगत बाजू प्रमाणात घेऊया, काय होतं बघूया. बघा त्रिकोण डीईएफ व त्रिकोण झिरो क्रॉस आणि रिकामा कोण, म्हणजे झिरो क्रॉस आणि रिकामा कोण, म्हणजे आपल्याला जावं लागेल डीईएफ व क्यू आर पी मध्ये, डीईएफ व क्यू आर पी मध्ये कोण डी एकरूप कोण क्यू हे प्रश्नात त्यांनी दिलेले, कोण ई एकरूप कोण आर हेही त्यांनी प्रश्नात दिलेले. आणि मग ही कोणाची जोडी एकरूप झाली, ही कोणाची जोडी एकरूप झाली, म्हणजे दोन जोड्या एकरूप झाल्या, म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण हे समरूप झाले कोको समरूपता कसोटीने. त्रिकोण डीएफ समरूप त्रिकोण क्यू आर पी, याला कारण आलं आपलं कोको समरूपता कसोटी. आणि मग हे दोन त्रिकोण समरूप झाले तर संगत बाजू आपण आता प्रमाणात घेणार आहोत, म्हणजे डीई छेद क्यू आर बरोबर ईएफ छेद आर पी बरोबर डीएफ छेद क्यू पी, याला कारण समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. आणि आता आपले पर्याय बघूया. त्या पर्यायांमधला तुम्हाला असत्य विधान कोणतं आहे ते शोधायचे. पहिला पर्याय दिला बघा त्यांनी ईएफ भागिले पी आर, ईएफ भागिले पी आर, पी आर आर पी एकच बरोबर डीएफ भागिले पी क्यू बरोबर डीएफ भागिले पी क्यू क्यू पी एकच, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. आपल्याला असत्य विधान शोधायचे. दुसरं विधान दिले त्यांनी डीई भागिले पी क्यू, डीई भागिले पी क्यू, पी क्यू आहेच नाही इथे क्यू आर आहे बरोबर ईएफ भागिले आरपी, ईएफ भागिले आरपी, म्हणजे हे बरोबर आहे. पण पहिलं चुकीचं आहे, म्हणजे डीई भागिले क्यू आर द्यायला पाहिजे तर त्यांनी पी क्यू दिलंय, याचा अर्थ दुसरं विधान चुकीचं आहे. आणि आपल्याला चुकीचं विधान शोधायचंय. बाकीची उरलेली विधाने बरोबर आहे ती तुम्ही चेक करा. म्हणजे डीई भागिले पी क्यू, क्यू आर द्यायला पाहिजे त्यांनी पी क्यू दिलंय, ईएफ भागिले आरपी हे ठीक आहे,
पण इथे चुकलं म्हणजे याचा अर्थ हे विधान असत्य आहे. आणि हे विधान आहे बी क्रमांकाचं. आणि मग म्हणून आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत बी. त्यानंतर तिसरा प्रश्नामध्ये परत तुम्हाला ही त्यांनी आकृती दिलेली. हा एक त्रिकोण दिलाय, हा एक त्रिकोण दिलाय. या त्रिकोणामध्ये कोन बी एकरूप कोन ई, कोन सी एकरूप कोन एफ तुम्हाला दिलेला आहे. आणि AB बरोबर 3D म्हणजे AB ची किंमत या DE च्या तिप्पट आहे. म्हणजे ही किंमत जर 1 असेल तर ही 3 होणार आहे. ही किंमत 4 असेल तर 4 त्रिक 12 ही 12 होणार आहे. मग ही 4 तर ही 12 म्हणजे याचा अर्थ ह्या दोन बाजू एकरूप नाही. त्याचप्रमाणे ह्या एकरूप नाहीत, ह्याही एकरूप नाहीत. मात्र हे कोन दोन एकरूप आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण कोको कसोटीने समरूप होणार आहे मागील प्रमाणेच. म्हणजे त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये बघा रिकामा एक वक्र आणि दोन वक्र खुणा घेतल्यात मी. रिकामा एक वक्र दोन वक्र म्हणजे त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोन B एकरूप कोन E दिलेला आहे, कोन C एकरूप कोन F दिलेला आहे. आणि मग म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF कोको समरूपता कसोटी. आता हे दोन त्रिकोण समरूप झाले परंतु यांच्या संगत बाजू मात्र एकरूप नाहीत. कारण हिची किंमत याच्या तिप्पट आहे म्हणजे ह्या बाजू एकरूप नाही. परंतु त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप नाहीत. त्रिकोण समरूप झाले पण संगत बाजू मात्र एकरूप नाहीत. आणि मग म्हणून ते दोन त्रिकोण जे आहेत ते दोन त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप नाही. म्हणजे दिलेले त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप नाहीत. आणि अशा प्रकारचा बी पर्याय तुमचा आहे बघा. ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. ते त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप नाही. अशा प्रकारचा बी क्रमांक आहे. म्हणून इथे तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलेला आहे बी. त्यानंतर त्यातील चौथा प्रश्न. हा जो चौथा प्रश्न आपण अगोदर सोडवलेला आहे म्हणजे तुमच्या पुस्तकातील प्रश्न क्रमांक बघायचा आहे बघा 6/25 हा तुम्ही अभ्यासायचा आहे. म्हणजे 25 पानावरील 6वं उदाहरण आपण अगोदर ते सोडवलेलं आहे ते तुम्ही पहा. आणि त्याच्यानुसार तुमचं उत्तर येतं 4 वर्गमुळात 2. उत्तर येतं 4 वर्गमुळात 2. आणि हा पर्याय आहे डी क्रमांकाचा. डी क्रमांकाचा पर्याय आहे. म्हणजे चौथ्याचं उत्तर आपण लिहिणार आहोत डी. त्याच्यानंतर शेवटचा 5वा जो प्रश्न आहे त्या 5व्या प्रश्नाची इथे आकृती काढली बघा मी. आणि त्यांनी तुम्हाला विचारलंय सोबतच्या आकृतीमध्ये रेख XY समांतर रेख BC म्हणजे रेख XY BC ला समांतर आहे. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते तुम्हाला शोधून काढायचं. आता बघा हे याला समांतर आहे आणि मग म्हणून हा मोठा त्रिकोण मी घेतला ABC आणि हा त्रिकोण घेतला AXY. म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण AXY मध्ये कोण ABC बघा हा कोण ABC एकरूप कोण AXY हे दोन कोण एकरूप झाले कारण ते संगत कोण होतात. म्हणजे कोण ABC एकरूप कोण AXY याला कारण आलं संगत कोण. मोठ्या त्रिकोणामध्ये A कोण येतो, छोट्या त्रिकोणामध्ये पण A कोण येतो. म्हणजे याचा अर्थ हा A कोण दोघांना सामायिक आहे. म्हणजे कोण A एकरूप कोण A याला कारण आलं तुमचं सामायिक कोण. आणि मग कोणांची ही जोडी एकरूप झाली, कोणांची ही जोडी एकरूप झाली. आणि मग म्हणून या दोन जोड्या एकरूप झाल्यामुळे हे दोन त्रिकोण समरूप झाले कोको समरूपता कसोटीनुसार. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण AXY कोको समरूपता कसोटी. दोन त्रिकोण समरूप झाले म्हणजे संगत बाजू आपण आता प्रमाणात घेणार. म्हणजे AB भागिले AX बरोबर BC भागिले XY बरोबर AC भागिले AY समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. आता हे दुसरं गुणोत्तर मी ड्रॉप करतो, याला सोडून देतो. म्हणजे AB भागिले AX बरोबर AC भागिले AY असं आपल्याला मिळालं. इयत्ता 9वीला असताना आपण काही क्रिया अभ्यासलेल्या आहेत समान गुणोत्तरांवरील. त्यातील एकांतर क्रिया आपल्याला इथे वापरायची. एकांतर क्रिया वापरायची म्हणजे हा AC इकडे आणायचा आणि AX तिकडे न्यायचा. म्हणजे AB हा AC इकडे आला म्हणजे AB भागिले AC बरोबर हा AX तिकडे गेला म्हणजे AX भागिले AY. म्हणजे आपल्याला मिळालं AB छेद AC बरोबर AX छेद AY. आणि अशा प्रकारचा जो पर्याय आहे तो तुमचा A पर्याय आहे. A पर्यायामध्ये म्हटलंय बघा AB छेद AC बरोबर AX छेद AY आणि तो A क्रमांकाचा पर्याय आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार आहोत A. आणि अशा प्रकारे या 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळवायची. परीक्षेला तुम्हाला एकूण 4 पर्याय ते देणार आहेत आणि 4 पर्यायी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ही वर्णाक्षराच्या रूपात लिहिणे गरजेचं आहे. हे जे स्पष्टीकरण दिलंय
हे स्पष्टीकरण तुम्हाला मी समजण्यासाठी दिले, ते पेपरमध्ये लिहिण्याची काही आवश्यकता नाही. मात्र हे जे स्पष्टीकरणात दिलेली जी उदाहरणे आहेत ही परीक्षेला 2-2 मार्काला पण या प्रकारे ती विचारू शकतात. मग तुम्हाला हे पूर्ण असं सोडवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपलं पहिलं जे प्रकरण आहे समरूपता प्रकरण हे या ठिकाणी संपलेलं आहे. राहिलेली जी उदाहरणे आता ती तुम्ही स्वतः अभ्यासायची. पुढील प्रकरण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.